हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज मस्त आपण ना छान असा कुरकुरीत चिवडा बनवणार आहोत। बघू शकता हाताची मुठ दाबल्यावर सुद्धा अतिशय असा भुगा झालेला, इतका कुरकुरीत आणि मस्त चवीला सुद्धा अप्रतिम आणि पातळ पोळ्यांचा चिवडा, अजिबात चिवट न होता, वातड न होता आणि तेलगट न होता, असा मस्त छान चवीचा कसा बनवायचा ते बघूया। चला, मी कढाई घेतली, कढाईमध्ये थोडेसे पोहे घेतले, ते छान थोड्या वेळासाठी परतून घेणारे। आणि हे पोहे मी ना आधीच चाळणीने चाळून घेतले आणि उन्हात एक दोन घंट्यासाठी वाळून घेतले होते छान पद्धतीने, अशा पद्धतीने। तर हे कढाईमध्ये पण सुद्धा मी थोडेसे परतून घेतले, कारण शेवटपर्यंत आपल्याला हे कुरकुरीत चिवडा राहण्यासाठी, संपेपर्यंत आपला चिवडा संपेपर्यंत छान कुरकुरीत राहावा म्हणून हे परत मी कढाईत सुद्धा 2 मिनिटांसाठी परतून घेतले। आता आपण हे बाजूला काढून घेणार आहोत। बघू शकता अतिशय कुरकुरीत झालेलं आहे। साहित्य बघूया चला। तर साहित्य मी घेतलं, कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची घेतली, काप करून घेतलेलं खोबरं घेतलं, लसूण घेतला, कढीपत्ता घेतला, जिरं घेतले, शेंगदाणे घेतले, बेदाणे घेतले आणि फुटाण्याची डाळ घेतली आणि हळद घेतली। आता आपण तळून घेणार आहोत। माझ्याकडे अशी एक चाळणी होती, त्याच्यातच चाळून घेते, कारण की आपल्याला काढताना पसारा होत नाही, तेल पडत नाही खाली। तर अशा पद्धतीने माझ्याकडे चाळणी होती, मी त्याच्यातच छान असं लालसर होईपर्यंत शेंगदाणे तळून घेणारे, खूप छान। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, अशा पद्धतीने मी मस्त आता छान शेंगदाणे तळून घेतले। आता आपण फुटाण्याची डाळ, आणि फुटाण्याची डाळ आधीच भाजलेली असते, तिला भाजण्याची जास्त आवश्यकता नसते जास्त वेळ। तर अतिशय मी 2-3 मिनिटांसाठी भाजून घेतलेले, जास्त वेळ न ठेवता। बघू शकता अजिबात कलर चेंज नाही होऊ दिला, तेल नितरून घेतलं, काढून घेतलं। आता शेंगदाण्याचे खोबऱ्याचे काप ते सुद्धा गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचे, अजिबात काळे पण होऊ द्यायचे नाही आणि कच्चे सुद्धा ठेवायचे नाहीत, कारण की त्याचा ओलावा आपल्या चिवड्यात जर गेला तर आपला चिवडा वातड होऊ शकतो। आणि जे बेदाणे घेतले होते ना, मनुके, ते सुद्धा मी छान तळून घेतले। बघू शकता ते सुद्धा मी कच्चे टाकणार नाहीये, न तळता टाकणार नाही, त्याच्याने सुद्धा आपला चिवडा मऊ पडू शकतो। आणि जे कढीपत्ता होता तो सुद्धा छान कुरकुरीत झाला, तेव्हाच मी काढून घेतला। अशा पद्धतीने मी हिरवी मिरची सुद्धा होती, तिचे लांब असे बारीक काप करून घेतले, कारण माझ्याकडे लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे ते पटकन हे असं दिसल्यावरती प्लेटमधून साईडला काढू शकतील, म्हणून मी लांब मोठे कापा केल्या मिरचीच्या, आणि ते सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला। बघू शकता आता आपण जिरं टाकून घेतलं, त्याच तेलामध्ये जिरं टाकल्यानंतर लसूण ठेचून घेतला, तो टाकून घेतला, कोथिंबीर टाकून घेतली, 1-1 मिनिटाच्या अंतरावर। ते लगेच नाही टाकलेलं, कारण व्हिडिओ लॉंग होईल म्हणून मी तुम्हाला तसं शॉर्टकट दाखवलेले। छान आता कुरकुरीत होईपर्यंत सगळं छान कमी गॅसवरती आपल्याला तळून घेणार आहोत हे सगळं। बघू शकता लसूणाचा कलर गुलाबी झालेला आहे, लालसर झालेला आहे। आता आपण हे सगळं एकत्र पहिलेच कालवून घेणार आहोत, मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये, पोह्यांमध्ये। नंतर आपण ती फोडणी नंतर टाकून देणार आहोत। बघू शकता आपण गॅस बंद करून दिलेला आहे, अशा पद्धतीने मी आधीच मिक्स करून दिलेला। आता हळद टाकून दिलेली आहे, 2 चमचे छान अशी हळद टाकून घेतली। हळद टाकून झाल्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेते झाऱ्याच्या साहाय्याने, अशा पद्धतीने। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलं, मी 2 चमचे मीठ टाकून घेतलेले व्हिडिओमध्ये बघू शकतात। आणि मीठ टाकायचं याच्यात, कारण ते सगळं तळाला मीठ आणि मसाला जातो, म्हणून मी वेगवेगळे पदार्थ आता ह्या वेळेला मी वेगवेगळे टाकलेले आहेत। फोडणी वेगळी टाकलेली आणि जे बाकीचं आपण तळून घेतलेलं ते वेगवेगळं टाकलेलं आहे। तर अशा बघू शकता अतिशय कुरकुरीत असं तळून घेतलेले, म्हणजे आपला चिवडा अजिबात वातड होणार नाहीये। तर व्यवस्थित आता मी मिक्स करून घेणार आहे, आधी झाऱ्याने मिक्स करणार आहे, कारण गरम असल्यामुळे। नंतर मी हाताने अशा पद्धतीने हात लावायचा आणि छान मिक्स करून घेणार आहे। बघू शकता अतिशय झटपट आणि चवीला सुद्धा अप्रतिम असा होतो, आणि करायला पण सोपा, आणि टाइमपाससाठी हा चिवडा तर खूपच छान होतो। बघू शकता माझ्या मुलांना तर खूपच आवडतो, मी नेहमी करत असते अशा पद्धतीने। बघू शकता व्हिडिओमध्ये
व्हिडिओ स्किप न करता पहा. तुम्हाला सुद्धा असा छान चवीचा अप्रतिम घरच्या घरी पोहेंचा चिवडा, पातळ पोहेंचा चिवडा तुम्ही सुद्धा घरच्या घरीच बनवू शकतात. बघू शकता किती कुरकुरीत झालेला आहे. तर आता आपण याला छान मिक्स करून झालेला आहे. आता आपला चिवडा रेडी झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने चिवडा बनवा आणि लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता अतिशय जवळून दाखवते तुम्हाला आपला चिवडा कसा झालेला आहे. चवीला सुद्धा अप्रतिम झालेला आहे. मस्त असा झालेला आहे. तुम्ही शेअर करा तुमच्या नातेवाईकांमध्ये. धन्यवाद.